नमस्कार. आगळी वेगळी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघतोय सिक्रेट पदार्थ कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगतेच कशापासून बनवायचा आहे. पण तुम्ही वाट कसली बघताय, पटकन सबस्क्राइब करा की. चला तर मग आपण हा कुरकुरीत पदार्थ बनवायला सुरुवात करू. पण त्या अगोदर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा. चला तर मग हा कुरकुरीत पदार्थ आहे मुळ्यापासून बनवलेला. बघतोय कसा बनवायचा ते. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. मुळ्यापासून सिक्रेट आणि कुरकुरीत पदार्थ बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. इथे मी 2 छोट्या आकाराचे मुळे घेतले आणि 2 ते 3 इंच आकाराचे असे लांब लांब तुकडे करून घेतले. पहिले त्याचे मुळा अगोदर स्वच्छ पाण्याने 2-3 प्रकारे धुवून घेतला आणि शक्य असेल तितके आपले असे स्लाइस करून घ्यायचे आहे. उभे अशा आपल्याला त्याचे पातळ काप करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता किती पातळ काप केलेले आहे मी. या प्रकारे आपल्याला याचे सर्व पातळ काप करून घ्यायचे आहे. बघा एकदम केळीप्रमाणे दिसतात, जणू असं वाटते की केळीचे चिप्स आहे का. आणि त्याचबरोबर मी इथं घेतले आहे चवीप्रमाणे तिखट. तुम्हाला कितपत तिखट लागते त्यानुसार. इथं मी अर्धा चमचा इतकं तिखट घेतलं आहे. चवीप्रमाणे मीठ, धनेपूड आणि गरम मसाला अर्धा चम्मच इतका घेतला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा लिंबू, थोडासा रवा घेतला आहे. प्रथम आपण लिंबू पिळून घेणार आहोत. आपल्या मुळ्याच्या कापावरती आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस लागणार आहे, त्यामुळे मी अर्धा लिंबू यावरती पिळून घेते. मुळ्यामध्ये काय असतं, खूप साऱ्या प्रमाणात मॉइश्चर असतं. आपण संपूर्ण लिंबू पिळून घेतला आणि याच्यावरच्या जे बिया पडल्या असतील ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. याप्रमाणे आता आपण हे सुके मसाले यावरती घालूया आणि त्याचप्रमाणे घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. चटपटीत असा पदार्थ बनतो हा. मुळा खाणारे देखील हे आवडीने खातील. आता मुळ्याचा कंटाळा अजिबात करतील नाही असा सिक्रेट पदार्थ आपण बनवत आहोत. यापासून हे मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे यामध्ये असं घोळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच आपल्याला. बघा किती छान दिसतंय आपले हे मिश्रण. लाल तिखट ऐवजी बेडगी मिरचीचं तिखट घातलं तरी चालेल, पण मी इथं घातलं नाही आहे. तुम्ही रंगाचं तिखट सुद्धा घालू शकता. यामध्ये तुम्हाला कितपत हवंय त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. बघा सर्व मिश्रण आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि हे मुळं आहेत असं वाटत सुद्धा नाही आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवून अर्धा तास आपल्याला असंच हे मिश्रण मुरत ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला अर्धा तास झालेला आहे आणि आपलं हे मुळ्याचं जे मिश्रण आपण बनवलं आहे ते चांगल्या प्रकारे असं बनवून तयार झालं आहे. चांगलं ओलसर झालं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपण इथे हा जो रवा घेतला आहे यामध्ये आपल्याला हे मुळ्याची कापं ते आपल्याला यामध्ये असं घोळून घ्यायचं आहे. आपल्याला मुळ्यातील पाणी काढायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपल्याला रव्यामध्ये आपल्याला हे कापं असे घोळून घ्यायचे आहे. याप्रमाणे आपण सगळी कापं एक करून घोळून घेणार आहोत. आता इकडे मी गॅसवर एक मोठा चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि आपलं तेलही चांगल्या प्रकारे तापलं आहे आणि मुगड्याच्या कापालाही आपण चांगल्या प्रकारे रवा लावून घेतला आहे. आता आपल्याला एक एक करून हे काप यामध्ये घालायचे आहे. हे तळून घ्यायचे आहे. आपल्याला एक एक घालून घ्यायचे आहे. आपल्याला जेवढे यामध्ये मावतील तेवढेच एका बाजूने चांगल्या प्रकारे असे फ्राय करून घ्यायचे आहे कुरकुरीत. अजिबात कंटाळा करायचा नाही मुळा खायला. तर या प्रकारे मुळा फ्राय करून खायचा. कुरकुरीत होता हा पदार्थ आणि मुळा हा आपल्या शरीरासाठी भरपूर प्रमाणात पौष्टिक असा असतो, त्यामुळे लहान मुलांना नक्की आवडेल असं बनवून द्या तुम्ही. आता आपली एक बाजू चांगल्या प्रकारे कुरकुरीत तळली गेली. आता आपण दुसरी बाजूसुद्धा अशी पलटी करायची आहे आपल्याला. बघा किती छान कुरकुरीत तळल्या गेली आपली ही बाजू. एक बाजू आपल्याला 5 मिनिटे तरी अशी चांगली खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तुमच्या घरात जर कोणी मुळा खायला कंटाळा करत असेल तर त्यांना असं बनवून द्या आणि सांगू नका की हे मुळ्याचं बनवलेलं आहे. तर ते आवडीने खातील नक्की आणि त्यांना माहीत पण पडणार नाही. बघा चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेतली आहे. आता आपल्याला काढून घ्यायचे आहे. यातील सगळं तेल आपल्याला काढून घ्यायचं आहे असं. आणि याचप्रमाणे आपण एक एक करून सोडायचं आहे आपल्याला.
लहानापासून मोठ्यापर्यंत हा पदार्थ आवडीने खातील असा बनवून नक्की त्यांना खायला द्या. कुरकुरीत होतो, चांगल्या प्रकारे टेस्टीही बनतो. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की कळवा. याप्रमाणे तुम्हीही नक्की बनवून बघा. बघा किती छान प्रकारे आपला हे मुळ्याचे काप झाले आहे. बघा आपले सगळे मुळ्याचे काप तळून झाले आहे आणि कुरकुरीत झाले आहे. तुम्ही बघू शकता कुठेही जळला नाही आहे, चांगला झाला आहे हा पदार्थ आणि वाटतसुद्धा नाही की मुळ्याचा बनला आहे. मुळा खाणाऱ्यांसाठी ते सुद्धा आवडीने खातील हा पदार्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने का होईल मी छान छान रेसिपी पदार्थ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असेच छान छान रेसिपी पदार्थ बनवून खात जा.